नमस्कार मंडळी. चला, दीक्षाने इथे तुमचं स्वागत तर केलेलं आहेच. मी प्रिया आपलं स्वागत करते माझ्या छोट्या अशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आजची सुरुवात झालेली आहे ही जत्रेला जाण्यापासून. नायगावमध्ये मी राहते, तुम्हाला माहितीच आहे तसं. पण तर नायगावमध्ये एक पालीचा फेस्ता आहे. हा 18 तारखेला दरवर्षीप्रमाणे लागतो. तर यंदाही तो लागला होता. तर आम्ही सगळे संध्याकाळी गेलो होतो तिथे जत्रेला. तर खूप थंडगार हवा तर सुटली होतीच. दीक्षालाही सुद्धा स्वेटर, आम्ही वगैरे सगळ्यांनी स्वेटर कानटोपी वगैरे घालून निघालो होतो. तर खूप मोठी जत्रा इथे दरवर्षीप्रमाणे भरते. तर दीक्षा तर हट्ट करायला लागली होतीच, गाडीमध्ये बसायचं, इकडे बसायचं आहे, पाण्यात बसायचं आहे, फुगा हवा आहे, हे ते तिथं चालूच होतं. तर गर्दी तर एवढी होतीच ना, पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती, एवढी मोठी जत्रा भरते तिकडे लांबच्या लांब. तर आम्ही थोडंफार प्रमाणातच, जास्त फिरलो नाही, थोडं फिरलो आणि मग तसंच परत निघालो. कारण की पाय तर एवढे खूप दुखत होते ना, तुम्ही इथे बघू शकतात. आम्हाला इथे कानातले बॅग्स वगैरे खूप काही काही दिसत होतं. तर दीक्षाच्या नावाचं इथे किचन बनवून घ्यायचं होतं, गाडीला लावायची चावी. तर त्याने बनवून घेतलं आणि दीक्षाला लावलं होतं तिचं नावाचं एक एक शब्द शोधण्यासाठी. तर ती एक एक शोधत होती, DAS हे सगळं तिला भेटलं होतं एक एक. मग त्या काकींनी ते नावाचं पॅन्डल तिला इथे बनवून दिलेलं आहे. तर पाण्यात पण बसायची इच्छा होती, पण खूप मोठा असतो आणि वरती गेलो खाली येताना पूर्ण पोटात गोळा येतो, त्यामुळे नको म्हणत बाबा, त्या पाण्यात बसायलाच नको. मागच्या वेळी एकदा बसली होती, हालत खराब झाली होती. मग फुगा दीक्षाला एक घेऊन दिला, फुगा फुगा करत होती म्हणून. घेऊन दिल्यामुळे ती एवढी खुश झाली होती ना, तर बघायलाच नको. लायटिंग्स वगैरे तर खूप छान छान लावलेले होते. जत्रा तेवढी मोठी होती ना, तर मिठाई पेढे शॉपिंग करण्यासाठी तर खूप खूप काही काही होतं तिकडे. ते पुढे चर्चसुद्धा आहे, आम्ही चर्चमध्ये सुद्धा गेलेलो होतो. आकाश पाळणा वगैरे तुम्हाला बघायला भेटेलच पुढच्या भागामध्ये. याचे 2 पार्ट केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.